नमस्कार. परत एकदा तुमचं रुईज रेसिपीमध्ये स्वागत आहे. आज मी तुम्हाला स्टफ मावा मोदक दाखवणार आहे. मी जास्त प्रमाणात बनवणार आहे. आम्हाला नैवेद्य दाखवायचं आहे. त्यामुळे मी मिल्क पावडर 3 कप घेतलेली आहे. 3 टेबलस्पून काजू घेऊन क्रश केलेले आहेत. पिस्ता आहे, बदाम आणि 30-40 केसरचे धागे घेऊन गरम दुधामध्ये भिजवून ठेवलेले आहेत, कारण त्याला चांगला रंग यायला पाहिजे म्हणून. 3 टेबलस्पून मी किशमिश घेतले आहेत. 2 कप रूम टेम्परेचरचं दूध घेतलं आहे. अर्धा चमचा वेलची पावडर घेतली. 5 चमचे मी मोठे म्हणजे टेबलस्पून घी घेते. तुम्हाला जसं पाहिजे तुम्ही घेऊ शकता, प्रमाण कमी जास्त पाहिजे. पण आता मला जास्त प्रमाणात बनवायचे म्हणून मी हे जास्त घेतले. तूप वितळलं की दूध घालायचं आणि गॅस स्लो फ्लेमवर ठेवायचं. तर मी दूध घालते तुपामध्ये. चांगलं मिक्स करून घेते. तरी मी दुधाची पावडर त्याच्यामध्ये मिक्स करते, कारण मग गुठळ्या होऊ नये ना म्हणून. थोडी थोडी घेऊन बॅचेसमध्ये मिक्स करायची. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही डेसिकेटेड कोकोनट घालू शकता ह्याच्यामध्ये, पण मी फक्त ह्या स्टफ मावा करते म्हणून फक्त मी हे घेते. पण तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही डेसिकेटेड कोकोनटही घेऊ शकता. तूप, दूध आणि मिल्क पावडर. आता मी गॅस चालू केला आहे परत. कोणी ह्याच्यामध्ये कंडेन्स मिल्कही ॲड करतात, पण मी कंडेन्स मिल्क न घेता पिठी साखर घेते 1 कप. ते आता मी हे जरा थोडं घट्ट होऊ दे मग घालणार आहे त्याच्यात. सतत हलवत राहायचं, कारण खाली करपेल ना म्हणून. तसं स्क्रॅप करायचं. स्टेजला पिठी साखर 2 कप ॲड करते मी. आता पॅन सोडायला लागले मावा. आता ह्या स्टेजला केसर घातलेलं दूध घालायचे. माव्याला बघा आता केसर घातलेलं म्हणून पिवळा कलर आले, म्हणून मी फूड कलर घालणार नाही आहे.
तुम्हाला घालायचं असेल तर घालू शकता. परत एकदा सांगते, डेसिकेटेड कोकोनट पाहिजे असेल तर तुम्ही घालू शकता. आणि बघा आता असं घट्ट होत आलेलं आहे. तर जास्त हे करायचं नाही, कारण मग नंतर घट्ट होतो, टाईट होतो असं. ह्या स्टेजला आपण ताटात काढून घ्यायचा हा मावा आणि थंड करून मग हे करायचं मोदक. ते मी दाखवेनच. असं ताटात काढून घेते. स्प्रेड करायचं म्हणजे लवकर थंड होईल. मग आपण मोदक बनवूया. थंड झालेला आहे मावा. आता हे सर्व ड्रायफ्रूट्स, पहिले मी पिस्ता घेतले, काजूचं क्रश घेतलं आहे आणि आता बदाम, हे सर्व एकत्र करायचे आहे. आणि हे किशमिश सर्व, आणि ही वेलची पावडर आणि थोडासा मावा बाइंडिंगसाठी, कारण आपण स्टफ करणार आहे, जेणेकरून ते मोदक साच्यामधून मोदक बनवताना बाहेर येता कामा नये. हे बघा, एवढा घ्यायचं, म्हणजे 2 टेबलस्पून. चांगलं हे मिक्स करायचं असं. आता हे स्टफिंग रेडी आहे. आता या साच्याला तुपाचं बोट लावायचं. हा गोळा घ्यायचा आणि या साच्यामध्ये घालायचा. आणि हे स्टफिंग भरायचं असं. आणि वरून पॅक करायचं.